मॉर्निंग मित्रांनो, मी इथं सकाळचा नाश्ता बनवत आहे. तर आज नाश्त्यामध्ये आप्पे बनवायचे आहेत. तर मी इथे जे इडलीचं पीठ असतं याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा मसाला घातला आहे. त्यानंतर इथं आप्पेसोबत खायला चटणी बनवली आहे. मुलांसाठी साधे आप्पे बनवलेत आणि आमच्यासाठी कांदा टोमॅटोचे आप्पे बनवते आहे. तर इथे मी नाश्ता करते, तर या सर्वांनी नाश्ता करायला. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर आता दुपारी होत आली आहे, म्हणजे आता दुपारचे 12:15 वाजत आले. तर शौर्य येईन आता स्कूलवरून, तर स्वरा पण गेली पेपरला. तर आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि शौर्य पण स्कूलवरून आलाय. शौर्याचा लास्ट पेपर होता. कसा होता बाळा पेपर? चांगला. हा ना. काय काय होतं पेपरमध्ये? पहिला स्क्वेअर काढायचा, माशाहारी विदेश मारायची, चित्र काढायचे, तुषार काढायचे, अजून इंग्लिश मधून काढायचे. हा असं ते. हा का? हा. अजून डबा खाल्ला का नाही तू? खाल्ला. आणि भाजी का ठेवली मग? फक्त चपाती खाल्ली आणि भाजी अर्धीच खाल्ली. आता शौर्याचा उद्या स्कूलचा लास्ट दिवस आहे. तर मेसेज आला होता उद्या मग त्यांचं सेंड ऑफ आहे आणि त्यांना उद्या खाऊ पण देणार आहे आणि रंगीत कपडे इकडे आणि रंगीत कपडे सुद्धा त्यांना घालायला लावलेत उद्या. तर ह्या वर्षीचा शौर्याचा शाळेचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या एन्जॉय करायचा आहे ना बाबू. तर शौर्यासाठी पण मी आप्पे बनवून ठेवलेत. आता त्याला खायला देते आणि आता स्वयंपाकाचा पण टाइम झालाय, तर स्वयंपाक पण करून घेते. आईस्क्रीम पार्टी होती. हा, शौर्याच्या स्कूलमध्ये आता आईस्क्रीम पार्टी सगळ्यांना दिली का? कोणती आईस्क्रीम होती? डब्यातली? डब्याची चमच्याची होती का? डब्बा आणि चमच्याची? कधी आपण खातो अशी ती डब्बा. तर चला आता शौर्याला जरा खायला देते आप्पे आणि चटणी. साधे देऊ ना बाळा तुला? ते कांदा टोमॅटोचे देऊ का साधे देऊ? धर चल शौर्य, चल. कुठं बसतो? खाली का वरती? बस. तुझ्या बॉटल मध्ये असेल ना पाणी? तर चला आता आमचं शौर्य मस्तपैकी आप्पे खातोय. थोड्या वेळाने पण त्याला मी चपाती भाजी पण देणार आहे. सकाळी नाश्त्याला बनवले होते, तर शौर्यासाठी पण बनवले. तुला आवडतात ना बाळा? खा आणि सांग बरं कसं आहे, कशी चटणी कशी झाली सांग. चांगली आहे. मग सगळं फिनिश कर हा. तर शौर्य इथं आप्पे आणि चटणी खातोय, तर मी पण आता स्वयंपाक करून घेते. दुपारचा स्वयंपाक करायचा बाकी आहे. स्वरा पण येईन दुपारी स्कूलवरून, मग तिला पण जेवण करायचं आहे. तर आता लागते स्वयंपाकाला, 1 वाजत आलेत. चला मग थोड्या वेळाने भेटूया. हॅलो मित्रांनो, गुड इव्हिनिंग सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप स्वागत करते. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे. आता संध्याकाळचे 8:30 वाजत आलेत.
तर स्वरा गेली स्कूलला आणि शौर्य अजूनही झोपला आहे. तर शौर्य आज थोडासा उशिरा झोपला आहे. तर आता लवकरच 14 एप्रिल जवळ येत आहे, त्याच्यामुळे मी 14 एप्रिलसाठी साडी घेतली आहे व्हाईट. तर मी ती तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग जास्त वेळ न घालवता तुम्हाला मी दाखवते की मी जयंतीसाठी कशी साडी घेतली आहे ती. ही आहे व्हाईट साडी. तर ही पूर्ण कॉटनची साडी आहे. तर हा त्याचा पोस्टर आहे. पूर्ण साडी अशीच आहे, त्याच्यावर अशी मस्त फुलं आहेत. आणि आता मी तुम्हाला साडी सुद्धा ओपन करून दाखवते कशी आहे ती. तर ही मस्त अशी व्हाईट साडी आहे आणि याच्यावर ही फुलं आहेत. तर हा जो बेबी पिंक असतो तो पण म्हणू शकतो किंवा लाईट अबोली कलर पण म्हणू शकतो. ती पूर्ण प्युअर कॉटनची साडी आहे. याचं मला कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं आणि ह्याला असं साईडला असे गोंडे आहेत. म्हणजे सिंपल आणि सोबर अशी साडी आहे. पाहू शकता किती सुंदर दिसते. आणि जेव्हा ही पूर्ण विअर करेल तेव्हाचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याच्यावर असं प्लेन कलरचा ब्लाउज आहे. अशा प्रकारे ही सुंदर अशी साडी आहे आणि याचा ब्लाउज जो आहे तो पूर्ण प्लेन कलरचा आहे. तर तो मी शिवायला दिलेला आहे. तिथे पोस्टरमध्ये पण दिसतोयच. आणि साडीला पिको फॉल करायचा बाकी आहे. तर आता म्हटलं साडी पिको फॉल करायच्या आधी तुमच्याशी एकदा शेअर करू. आणि याच्यावर अजून मला बांगड्या वगैरे जे काही मी घेणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करेल. तर कशी वाटली तुम्हाला माझी जयंतीची साडी ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर चला मग आता स्वयंपाक पण करायचा आहे. आणि स्वयंपाकामध्ये काय आहे थोड्या वेळाने तुम्हाला पुढे समजेलच. तर मी 14 एप्रिलला कशी साडी घेतली ते तुमच्याशी शेअर केलं आहे. आणि आता स्वयंपाक करायचा टाईम झाला आहे. तर आज पनीर आणून दिलेलं आहे मिस्टरांनी. तर आता पनीरची भाजी बनवायची. तर बघू काहीतरी वेगळ्या पद्धतीने पनीर बनवायचं. नंतर हा पनीरचा मसाला. तर आजच्या जेवणामध्ये जिरा राईस, पनीरची भाजी आणि चपाती असा आमचा संध्याकाळचा बेत आहे. तर चला मग मी आता पटकन जेवण बनवून घेते, कारण आता स्वरा पण ट्युशनवरून येते 9 वाजेपर्यंत. तोपर्यंत तर नाही होणार, थोडाफार इकडे तिकडे उशीर होईल. तर हे मी बनवते. तर चला मी आता पनीरची भाजी बनवत आहे. तर इथं छान अशा शेपमध्ये पनीर कट करून घेते. पनीरची भाजी मी कच्च्या वाटणामध्ये बनवत असते. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि थोडेसे काजू पण मी भिजवले. तर ते सुद्धा याच्यामध्ये ग्राइंड करणार आहे. तर जशी जमेल तशी रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं पनीर आता छान कट करून घ्यायचं आहे. आणि कट करून झाल्यानंतर याच्यावर मीठ घालून ते तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे. पनीरची भाजी आपण बनवेन त्या पद्धतीने ती वेगवेगळी बनते. तर आज मी थोडीशी वेगळी बनवते आहे. इथं पनीर कट करून झालं. याच्यावर आता मीठ घालून मस्तपैकी तेलामध्ये तळून घेऊया. तर तेल इथं छान गरम झालंय. तर पनीर जास्त असल्यामुळं ते 2 वेळा आपल्याला तळून घ्यावं लागेल. तर चला आता मी पटकन पनीर तळून घेते आणि पुढची रेसिपी शॉर्टकटमध्ये शेअर करते. तर मी इथे सगळं कच्चं वाटण घेतलं. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, काजू वाटण घेतलं आणि हे ग्राइंड करून मस्तपैकी असं तेलामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर ह्या भाजीला थोडासा वेळ लागतो, पण जेवढी आपण मनापासून करतो भाजी तेवढी ती छानच होते. तर फायनली इथं भाजी माझी होत आली आहे, म्हणजे झालेलीच आहे. आणि वरून मी थोडंसं बटर ॲड करते, कारण बटरमुळं पनीरची चव खूप अप्रतिम लागते. तर शेवटी इथे गरमागरम चपात्या बनत आहे. तर एवढ्या चपात्या झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे.
इथं पाहू शकता टेक्स्चर खूप छान आलं आहे भाजीचं. आणि जिरा राईस पण मी बनवला आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.